नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 7 मे. जगभरात आणि भारतात आजच्या दिवशी घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. 7 मे 1924 रोजी भारतीय क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू यांना झाडाला बांधून इंग्रजांनी गोळ्या झाडल्या. सीताराम राजू हे 1922 ते 1924 पर्यंत चाललेल्या रामपा बंडाचं नेतृत्व करण्यासाठी ओळखले जातात. 1882 मध्ये मद्रास फॉरेस्ट ऍक्ट ब्रिटिशांनी पास केला. या कायद्यानुसार स्थानिक आदिवासींना जंगलात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. ब्रिटिश सरकारच्या या कृत्याबद्दल लोक संतप्त झाले, पण ते काहीही करू शकले नाहीत. अशा स्थितीत अल्लुरी सीताराम राजूंनी त्या लोकांना सोबत घेऊन ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड पुकारलं. 1922 मध्ये सुरू झालेल्या या लढ्याला रामपा बंड असं म्हणतात. अल्लुरी सीताराम राजू यांनी आंध्र प्रदेशातील पूर्व घाट क्षेत्रात ब्रिटिश राजवटीविरुद्ध गनिमी युद्धाचं नेतृत्व केलं. पण 7 मे 1924 रोजी ब्रिटिश सैन्यानं राजू यांना चिंतापल्लीच्या जंगलात घेरलं. अल्लुरी सीताराम राजू यांना पकडून जवळच्या कोयुरी गावात नेण्यात आलं. इथं त्यांना झाडाला बांधून त्यांच्याच लोकांसमोर त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. अल्लुरी सीताराम राजू यांच्या गनिमी काव्याला इंग्रजही घाबरत होते. म्हणूनच त्यांना मन्यम वीरुडू म्हणजेच जंगलाचा महानायक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 2 जुलै 2022 रोजी पंतप्रधानांनी आझादी का अमृत महोत्सव याचा भाग म्हणून आंध्र प्रदेशात त्यांच्या कांस्य पुतळ्याचं अनावरण केलं होतं. 7 मे 1861 रोजी जगप्रसिद्ध कवी, साहित्यिक आणि तत्वज्ञ आणि भारतीय साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा कोलकाता इथं जन्म झाला. भारताचं राष्ट्रगीत जनगण मन आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत अमार सोनार बांगला या रवींद्रनाथ टागोर यांच्याच रचना आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात 2200हून अधिक काव्य रचना केल्या. त्यांची पहिली लघुकथा वयाच्या 16व्या वर्षी प्रकाशित झाली. गीतांजली या बंगाली भाषेतील काव्य रचनेसाठी टागोरांना नोबेल मिळालं. 1913 मध्ये टागोर हे साहित्यातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले गैर युरोपियन आणि पहिले भारतीय होते. 1901 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी एका ओपन एअर स्कूलची स्थापना केली. या पाठशाळेत झाडाखाली वर्ग घेण्यात येत असत आणि पारंपरिक गुरु शिष्य पद्धतीचं पालन केलं जात असे. याच ठिकाणी त्यांनी नंतरच्या काळात विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं 7 ऑगस्ट 1941 रोजी जोरसाको हवेली, कोलकाता इथं निधन झालं. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अर्थात BROची स्थापना 7 मे 1960 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. त्याचं मुख्यालय नवी दिल्ली इथं आहे. ही संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रमुख रस्ते बांधणी संस्था आहे. BROच्या स्थापनेचा उद्देश देशाच्या सीमा सुरक्षित करणं आणि उत्तर आणि ईशान्येकडील दुर्गम भागात पायाभूत सुविधा विकसित करणं हा होता. BRO भारतातील 21 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात कार्यरत आहे. ही संस्था अफगाणिस्तान, भूतान, म्यानमार आणि श्रीलंका यासारख्या भारताच्या मित्र देशांमध्येही कार्य करते. तर सीमा भागात BRO भारतीय सशस्त्र दलांच्या सहकार्यानं काम करते. 7 मे 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं बिनशर्त आत्मसमर्पण केलं. जर्मन हुकुमशहा हिटलरनं आत्महत्या केल्यानंतर जर्मनीनं आत्मसमर्पणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि हा निर्णय 8 मे पासून लागू झाला. 1939 ते 1945 या दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये तब्बल 6 कोटींहून अधिक लोक मारले गेले. त्याचवेळी युद्धाच्या समाप्तीबरोबर ॲडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी या 2 क्रूर हुकुमशहांचाही अंत झाला. हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीनं 1 सप्टेंबर 1939 रोजी पोलंडवर हल्ला केला तेव्हा दुसरं युद्ध सुरू झालं. ब्रिटन आणि फ्रान्सनं पोलंडच्या सार्वभौमत्वाची हमी दिली आणि त्यांनी 3 सप्टेंबर रोजी जर्मनी विरुद्ध युद्ध घोषित केलं. अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर जपाननं अधिकृतपणे आत्मसमर्पण केलं आणि 2 सप्टेंबर 1945 रोजी दुसरं महायुद्ध समाप्त झालं. 7 मे 1994 रोजी नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड मुंच याचं प्रसिद्ध पेंटिंग द स्क्रीम चोरीला गेल्यानंतर जवळजवळ 3 महिन्यांनी ऑस्लो इथल्या नॅशनल म्युझियम ऑफ आर्टमधून ते जप्त करण्यात आलं. हे पेंटिंग 2 फेब्रुवारी 1994 रोजी चोरीला गेलं होतं. त्या दिवसात नॉर्वेमध्ये हिवाळी ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सर्व सुरक्षा यंत्रणा व्यस्त होती आणि त्यामुळे चोरांना चोरी करण्याची चांगली संधी मिळाली. 12 फेब्रुवारी रोजी ऑस्लोच्या नॅशनल म्युझियम ऑफ आर्टमध्ये 2 चोरट्यांनी प्रवेश करून काचेची खिडकी तोडून द स्क्रीम पेंटिंग चोरून पळ काढला. चोरट्यांनी अवघ्या 50 सेकंदात आपलं काम पूर्ण केलं होतं. त्याचवेळी चोरट्यांनी एक चिठ्ठीही मागे टाकली होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, खराब सुरक्षा व्यवस्थेसाठी अनेक धन्यवाद.
तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वृत्तम मराठी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.